तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. सकाळी सकाळी काय ना पुरणपोळी केली होती. मग म्हणलं पुरणपोळी जेवावी. आपल्याला जायचं होतं जरा गाडी भरायला. मग काय म्हणलं जावं आता इथून. आज काय जायचं होतं ट्रॅक्टरवरच, कारण आज भरायची होती गणभाऊची पोती फेडरेशनला. मग म्हणलं सकाळी सकाळी ट्रॅक्टर काढलं आणि निघाला वाघ डायरेक्ट चौकामध्ये. तर चौकामध्ये आपली मित्रमंडळ वाट बघत होती. लय वेळ झाला फोन करत होती, म्हणले लय वेळ झाला बाबा, आज आज उशीर होते काय की भरायला. मग म्हणलं टेन्शन घेऊ नका, तुमचा भाऊ आला. आज चौकात वाट बघितली. पंकज काय लईच गर्दा करत होता मित्राला. मग म्हणलं पंकज एवढं गर्दा करू नको. मग काय थोड्याच वेळात पोहोचलो शेतामध्ये. जवळपास आपल्या 45-46 पोती भरायची होती. मग म्हणलं जरा भावाला मदत करायला लागते. जरा भाऊ गेलता पाणी प्यायला, जरा हात लावला थोडासा. आपल्याला काय तेवढे पोती उचलाय जमत नाही सोडा. मग म्हणलं थोडीशी मदत तरी करावं. त्यानंतर सर्व मित्रपरिवाराच्या मदतीनं पोती वगैरे घेतले भरून. जवळपास 45 पोते होते. डायरेक्ट पोहोचलो आपण उमरगा देवीला फेडरेशनला. मग काय बाजारभाव खूप कमी असल्यामुळं सरकारच्या स्कीमचा काहीतरी फायदा घेऊ म्हणलं. तेवढ्यात आल्या साहेबांना म्हणलं चहा घ्या. चहा वगैरे पिला साहेबाचा. साहेब म्हणले जरा बारदाना संपला, अर्धा एक तास लागेल, थोडा वेळ थांबाच. मग इथं होते मामा. मामासोबत आणले जरा गप्पा. मामा म्हणले गाडीले पळवावं लागते म्हणले. मग म्हणलं मामा तुमचं वय आहे त्यामुळं पळवा बाबा म्हणलं. मामाचे पोते काय जरा मामाला गाई होती. आपण आलतो बरं, दिला मामाला नंबर. मग एवढं मन मोठं व्हायला बघतंय हो. कारण म्हणलं मामा म्हणले जरा घाई आहे, कार्यक्रमाला जायचे, जावा म्हणलं. जरा उशीर होणार होता त्यावेळेस शशीला घेतलं बोलवून, कारण लागली होती गणूला भूक. मग म्हणलं 12-12:30 वाजले होते, पोते काय आले नाहीत. गेलो मोदी हॉटेलला. मस्तपैकी दही पोह्यावर लावला बेत. दही पोहे खाऊन एक एक जिरा पेला. डायरेक्ट आलो अजून परत फेडरेशनला. तेवढ्यात म्हणले बारदाना आला, आता लावा नंबरला. मग काय एवढी खुशी झाली ना काय सांगावं. त्यात म्हणलं हरभऱ्याला एवढा भाव, आणि हरभरा बघतोय तर काय हरभऱ्यामध्ये एक पण काडी खसफट नाही हो. रास मग तरी एक नंबर केली ते मित्रानं. मग म्हणला काय काय ना, 150 घेतले तर घेतले, पण भावानं रास नंबर 1 केले. सर्व वेळेजण वगैरे केलं. 35 क्विंटल हरभरा झाला जवळपास. 5,875 भाव आहे. जर कुणाला हरभरा घालायचा असला तर नक्की संपर्क साधा उमरगा देवी फेडरेशनला, नाही तर आपल्या जवळच्या फेडरेशनला साधला तरी चालेल. तिथून गेलो शेताकडे. आपल्या शेतातला पण हरभरा काढायचा होता, एक चवाळ टाकायचं होतं. चवाळ वगैरे टाकलं आणि तेवढ्यात आलता साहेबाचा फोन की आपल्याला जायचं होतं जरा परळीला, थोडंसं मटेरियल घेऊन. 400-500 किलो माल होता. मग काय आलो कंपनीमध्ये, मटेरियल वगैरे भरलं. आणि त्याच शुक्रवार आज चाकूरचा बाजार. मग काय एसटी वाल्यानं लय जाम लावलं. हरून मारून मारून काढली साईड. डायरेक्ट गाडीला दाखवली ना परळीमध्ये आलो. छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजाचं मस्तपैकी दर्शन घेतलं आणि गाडी लावली खाली करायला. गाडीमध्ये काय असला हलका बारदाना होता. मग म्हणलं आता भेटू लवकरच नवीन एका ब्लॉग मध्ये, नवीन एका दिवशी. तोपर्यंतसाठी धन्यवाद.